चला चला चला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही निघालोय महाबळेश्वरला. आणि आता जरा सकाळी ब्लॉग करता आला नाही कारण की सकाळी जरा क्लायमेट पण थंड होतं आणि सगळ्यांचे झोपा उघडल्या नव्हत्या. त्यामुळे आता आम्ही ब्लॉग तयार सुरू केलेला आहे. तर आता आम्ही नाश्त्याला थांबलो आहे. 8:30 झालेले आहेत आणि परशुरामाच्या भूमीत आम्ही आता नाश्ता इथं करतोय. तर तुम्ही बघू शकता नाश्ता पोहे. आता आपल्याबरोबर आहे प्रज्वल, सिद्धेश, सनी आणि स्वतः. अजून आमचे 4 मित्र आहेत. ते अजून तिथे बसले आहेत, कॉफी वगैरे घेत आहेत. मस्त निसर्गाचा रम्य आनंद घेत. क्वांटिटी कमी आहे. मित्र आले. हां, आणि हे आपले मित्र राज, यश. अरे कुठे गेला? बघ, म्हणजे तुम्ही याला SKच्या नावाने ओळखता माझ्यामध्ये. हात दाखव. हां, हा ओमकार. तर अशी आम्ही सर्वजण मजा करणार आहे. भेटलं तर रशियन, नाहीतर मग आपलं आफ्रिकन पण ठीक आहे, पण मजा करणार आहे. अपने साथ मत जोड़िए हमको, अलग है. ओके, तर आपण भेटूया परत. आपण थोड्या वेळात ड्रायव्हिंग करता करता आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूच. चला, जय श्रीराम. जय श्रीराम. आपण आता गोष्टी करता तरी पण ॲक्सिडेंट होतात ते होतातच. तर तुम्ही समोरच्या वॉलवर बघू शकता घासलेले ठोकलेले निशाण. आणि असतात आमच्यासारखे हेवी ड्रायव्हर. बघा, बघू शकता किती गाड्या इथे आदळलेल्या आहेत. आणि सरकारचं एक मस्त लावलेलं डोकं टायर लावलेलं आहे. अर्धे टायर त्यातले गायब केलेले आहेत. आपण कशेडी घाटात आहे. कशेडी घाटाची अवस्था आहे खूप बेकार अवस्था आहे. इतके मोठमोठे खड्डे आहेत की त्या 2 व्हीलर झोपवली तर पूर्ण कशेडी घाटमधला. आम्ही इथे आता थांबणार आहे. आम्ही हमेशा कधी पण इथे जातो तर आम्ही इथे थांबतोच. श्री स्वामी समर्थांचं मठ सुद्धा आहे. आणि इथला जो सिनॅरिओ आहे तो खूप छान आहे. मला तर उंचीची भीती वाटते, पण माझे मित्र बिन घाबरता यांचं ए काय करतोय. समझ रहे हो आप? समझ रहे हो? हा बघू शकता इथून पूर्ण असा हा निसर्गरम्य बघू शकता. इथे आपले फौजी खूप खुश आहेत. त्यांची पण आता सुट्टी संपत आले आणि हे सोनं घेऊन आलेले आहेत. आमचे पार्टनर बायकर मागे राहिलेत. आम्ही जरा आमचा ड्रायव्हर एकदम सुपरफास्ट असल्यामुळे आम्ही लवकर आलोय पुढे. बी अवेअर ऑफ दिस घाट. आणि हा घाट मानलेला घाट आहे कारण की इथं काही ना काहीतरी हादसे होत राहतात. आणि तुम्ही बघू शकता हा घाट असून सुद्धा एवढा म्हणजे प्रसिद्ध घाट आहे, तरी पण या घाटाची अशी अवस्था आलेली आहे की जर एखादी गाडी रात्रीचे प्रवास करत असेल आणि त्याला माहीत नसेल ह्या घाटाबद्दल, तर 100% त्याच माणसांचे ॲक्सिडेंट जास्त, मॅक्झिमम ॲक्सिडेंट त्याच माणसांचे होतात ज्यांना हा घाट माहीत नाही. आणि त्यावर बरेचसे जीव वगैरे चालले जातात. माझ्या मते सरकारने जरा या रोडकडे जास्त लक्ष द्यावं कारण की हा मेन रोड पडतो. अबे ये बहन का लोड़ा, ये जहां दिख जाता ना मेरे को गुस्सा हो रहा था भाई. फळांची दुकानं आहेत. हा आपला पोलादपूरचा बाजार आहे. महाराजांना पण सजवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही बघू शकता आम्ही महाबळेश्वर ठिकाणी जातोय आणि इथं आहे नागमोडी वळणं.
वळणात आमची गाडी बघा कशी गर्रकन फिरते. ड्रिफ्ट प्रतापगड. अरे गप रे. रुको जरा सबर करो. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. अरे पण माझ्या अंगावर घामात ना. गाईज आम्ही आता विल्याला पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता आम्ही हा विला बुक केलाय पुरा. आमची स्विमिंग पूल आपला छोटा टर्फ आहे ते बॉक्स साठी. ते स्विमिंग पूल तयार केलेला आहे. आम्ही कालच सांगितलं होतं आम्हाला साफ पाणी पाहिजे आणि बिना क्लोरीनचं, कारण आमच्या भावाला प्रॉब्लेम आहे क्लोरीन वॉटरचा. चुकून हा बेशिस्त पोरगा आहे, ह्याला आम्ही आणत नव्हतो खरं म्हणजे. आता एक जण कमी पडत होता म्हणून आणले. शेट ठोक दीजिए महाकाल का धमाके लाकर शेट ठोक दीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.